मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या फोनला दररोज रिस्टार्ट केलं तर याचे तुमच्या फोनला खूप सारे फायदे होतात। पहिला म्हणजे तुमचा फोन स्लो होत नाही, कारण फोन सुरू असताना बॅकग्राऊंड मध्ये खूप सारे ऍप्स ओपन असतात, पण फोन रिस्टार्ट केल्यावर ते सगळे ऍप बंद होतात आणि तुमचा फोन आणखी जास्त स्मूथ चालतो। दुसरा फायदा म्हणजे तुमच्या फोनची रॅम क्लीन होते, त्यामुळे ऍप्स पटकन ओपन होतात आणि हँगिंग आणि लॅग अजिबात होत नाही। तिसरा फायदा म्हणजे बॅटरी परफॉर्मन्स सुधारतो, कारण काही ऍप्स बॅकग्राऊंड मध्ये बॅटरी खात असतात, पण फोनला रिस्टार्ट केल्यावर ते ऍप्स बंद होतात आणि फोनची बॅटरी जास्त वेळ टिकते। चौथा फायदा म्हणजे फोनला रिस्टार्ट केल्यावर फोनचं नेटवर्क रिफ्रेश होतं, त्यामुळे इंटरनेटची स्पीड वाढते। तसेच फोनला रिस्टार्ट केल्यावर ऍप क्रॅश होत नाहीत, फोन हीट होत नाही, फोनची सिक्युरिटी वाढते आणि सेन्सर व्यवस्थित काम करतात। त्यामुळे डेली जमत नसेल तर 2-3 दिवसातून एकदा तरी तुमच्या फोनला रिस्टार्ट केलं पाहिजे। त्यामुळे हा इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा आणि मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या फोनला दररोज रिस्टार्ट केलं तर याचे तुमच्या फोनला खूप सारे फायदे होतात। पहिला म्हणजे तुमचा फोन स्लो होत नाही, कारण फोन सुरू असताना बॅकग्राऊंड मध्ये खूप सारे ऍप्स ओपन असतात, पण फोन रिस्टार्ट केल्यावर ते सगळे ऍप बंद होतात आणि तुमचा फोन आणखी जास्त स्मूथ चालतो। दुसरा फायदा म्हणजे तुमच्या फोनची रॅम क्लीन होते, त्यामुळे ऍप्स पटकन ओपन होतात आणि हँगिंग आणि लॅग अजिबात होत नाही। तिसरा फायदा म्हणजे बॅटरी परफॉर्मन्स सुधारतो, कारण काही ऍप्स बॅकग्राऊंड मध्ये बॅटरी खात असतात, पण फोनला रिस्टार्ट केल्यावर ते ऍप्स बंद होतात आणि फोनची बॅटरी जास्त वेळ टिकते। चौथा फायदा म्हणजे फोनला रिस्टार्ट केल्यावर फोनचं नेटवर्क रिफ्रेश होतं, त्यामुळे इंटरनेटची स्पीड वाढते। तसेच फोनला रिस्टार्ट केल्यावर ऍप क्रॅश होत नाहीत, फोन हीट होत नाही, फोनची सिक्युरिटी वाढते आणि सेन्सर व्यवस्थित काम करतात। त्यामुळे डेली जमत नसेल तर 2-3 दिवसातून एकदा तरी तुमच्या फोनला रिस्टार्ट केलं पाहिजे। त्यामुळे हा इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या पेज